निसर्गाची दुनिया किती आश्चर्यकारक आहे ना का? इथे प्राणी आणि पक्षी कशा प्रकारे एकमेकांवर अवलंबून असतात हे पाहाव्यास मिळणं म्हणजे एक अद्भुत अनुभव असते. त्याच प्रकारे आज आम्ही एका अशा पार्टनरशिप बद्दल बोलणार आहोत, जी पार्टनरशिप आपल्याला पाहाव्यास मिळते आफ्रिकेच्या जंगलात. ही पार्टनरशिप आहे रायनो म्हणजेच गेंडा आणि एक ऑक्सपेकर पक्षी. कशा प्रकारे हे दोन्ही जीव एकमेकांवर अवलंबून असतात आणि कशा प्रकारे हे दोन्ही जीव एकमेकाच्या जीवनासाठी बचावकारक असतात हे आज आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी मयूर आणि आपण पाहतात न्यूज. रायनो म्हणजेच गेंडा भूतलावावरील एक बलवान आणि एक विशाल प्राणी. या महाकाय प्राण्यांना टक्कर देणं अनेको प्राण्यांना शक्यही होत नाही, पण ह्याच गेंड्याचंही एक कमकुवत स्थान आहे आणि ते म्हणजे त्याची त्वचा. गेंड्याची त्वचा खूप थिक असते, म्हणजेच खूप जाड असते, ज्यामुळे वारंवार त्याच्या त्वचेवर अनेक परजीवी कीटक आणि टिक्स बसतात, म्हणजेच गेचुडी बसतात, ज्यामुळे त्याला खूप त्रास होतो. कारण ते टिक्स आणि ते जे काही परजीवी कीटक असतात ते त्याचा निरंतर रक्त शोषत असतात, ज्यामुळे गेंड्याला खूप त्रास होतो. आणि गेंडा स्वतःहून हे टिक्स किंवा हे जे काही परजीवी कीटक असतात ते काढू नाही शकत. आता त्याला मदतीची गरज असते आणि ही मदत करते तरी कोण? आता इथेच एंट्री होते आपल्या दुसऱ्या पात्राची, म्हणजेच ऑक्सपेकरची. हा आहे लहानसा पण खूप कामाचा ऑक्सपेकर पक्षी. या पक्षाला थिक बर्ड म्हणूनही ओळखले जाते. आता या पक्षाचं जेवण तरी काय? तर तेच जे गेंड्याच्या त्वचेवर बसून त्याला निरंतर त्रास देत असतात, त्याच्या निरंतर रक्त शोषत असतात, परजीवी कीटक आणि टिक्स म्हणजेच गेचुडी. आपण म्हणू शकतो की गेंड्याच्या पाठीवर एका प्रकारे हा पक्षी क्लिनिंग क्रू म्हणजेच एक छोटासा स्वच्छता कर्मचारी म्हणून फिरत असतो. कारण निरंतर एकामागून एक गेंड्याच्या अंगाच्या अवयवावर जे काही कीटक आणि जे काही परजीवी कीटक बसले असतात किंवा जे काही टिक्स बसले असतात किंवा टिक्स लागले असतात आणि जे रक्त शोषत असतात त्यांना निरंतर एकामागून एक खात असतो, ज्यामुळे गेंड्याला शांत झोप मिळते आणि त्वचेच्या इतर समस्यांपासून त्याला मुक्ती मिळते. रायनोचं आणि ऑक्सपेकरचं हे नातं सहजीवन किंवा म्युच्युअलिझम म्हणून ओळखलं जातं. फायदा दोघांचाही होतो. रायनोला इतर कीटकांपासून किंवा परजीवी कीटकांपासून किंवा टिक्स पासून स्वच्छता मिळते आणि त्याला जे काही त्रास परजीवी कीटकांपासून होतो त्याच्यापासूनही मुक्ती मिळते. तर ऑक्सपेकरला तयार जेवण मिळते आणि एक सुरक्षित प्लॅटफॉर्म मिळते. रायनो आणि ऑक्सपेकरच्या ह्या मैत्रीचा सर्वात मोठा फायदा काय माहित आहे? तर ते आहे सिक्युरिटी म्हणजेच बचाव. रायनोची जी आयसाईट असते म्हणजे त्याची जे काही दृष्टी असते ती खूप कमकुवत असते आणि दूरचे धोके त्याला जाणवत नाही. आता या धोक्यांपासून त्याला वाचवते तरी कोण? तर ते म्हणजे ऑक्सपेकर पक्षी. रायनोच्या जवळ जेव्हा कधी प्रेडेटर म्हणजे शिकारी किंवा इतर अनेक धोका येत असतो तेव्हा हा ऑक्सपेकर पक्षी जोराजोरात ओरडून रायनोला सावध करतो त्या शिकाऱ्यांपासून किंवा त्या धोक्यापासून. हा ऑक्सपेकर पक्षी एवढ्या जोरात गर्जा करतो की रायनो आपला बचाव करण्यासाठी सज्ज होऊन जातो. अनेक संशोधकांच्या मते रायनोशी आणि ऑक्सपेकरची ही मित्रता रायनोसाठी प्रत्येक वेळी फायद्याची ठरत नसते. कारण ऑक्सपेकर जो असतो तो अनेक वेळी रायनोच्या जखमांवर बसून त्याचा रक्त शोषत असतो, ज्यामुळे रायनोचे जे काही जखमा असतात त्यांना दुरुस्त होण्यासाठी भरपूर वेळ लागून जातो. ज्यामुळे प्रत्येक वेळी असं नाही की ऑक्सपेकर आणि रायनोची जी काही ही मैत्रता आपण म्हणू शकतो, ही मित्रता प्रत्येक वेळी रायनोसाठी फायद्याचीच ठरत असते. असं असलं तरी निसर्गाची किमया बघा. एक लहानसा पक्षी एका बलवान आणि एका विशाल प्राण्याला कशा प्रकारे मदत करतो आणि अनेको प्रेडेटर आणि अनेको धोक्यांपासून त्याला वाचवत असतो. ही गोष्ट आपल्याला शिकवते की जीवनामध्ये प्रत्येक जीवाला एका दुसऱ्याची गरज असते.